फॉर्मॅट या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. अगदी 112 खेळाडूंना या स्पर्धेमध्ये या माळेमध्ये गुंफण्यात आलेलं पाहायला मिळालंय. चांगले सामने, त्याच वेळेला दर्जेदार असं आयोजन. अगदी आपण पाहिलं बेस्ट बॅटर आहे, बेस्ट बॉलर आहे, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर पुरस्कार दिला जातो. इमर्जिंग प्लेयर हा पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जात असताना मला मिळणार आहे. आणि नियोजनबद्ध आयोजन एक चांगलं आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेल ऑर्गनाइज टुर्नामेंट पाहायला मिळते. खरं तर एकाच विभागातील जिथे बाणडोंगरीमधील या खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून देण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाही. आणखीन एक महत्वाचा सामना टॉस झालेला पाहायला मिळाला आणि जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपरमॅन स्क्वॉड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गौतम गाडियन्स या संघाला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात येत असताना मला मिळत आहे. आघाडीची जोडी सुबोध सुतार आणि त्याच्या साथीला संकेतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुबोध सुतार आणि त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संकेत. तर पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती रोहित सुतार यांच्या माध्यमातून पारदर्शक आलेला आहे. रोहितजी सुतार यांच्या माध्यमातून सिद्धेशने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि अंकितजी करम यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती डायरेक्ट हिट, सुपर हिट. बॅटर पहिला रनआउटच्या स्वरूपामध्ये सुबोध सुतार आला, तसाच गेलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुर्भाग्यवश तो बाद झालाय. सिद्धेशसाठी पारितोषिक 3000 रुपयाचं आलेलं आहे. या षटकामध्ये एक विकेट हॅट्रिक, 3000 रुपयाचा कॅश प्राइज. रोहित सुतार यांच्या माध्यमातून 1000 रुपये, अंकित कदम यांच्याकडून 2000 रुपये, 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 12 खेळाडू या संघामध्ये ऍट ए टाइम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये ऋतिकला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, परंतु त्याचे हितगुज करत असतानाचे शब्द जे होते ते निश्चित चांगले पाहायला मिळाले. बाईट्स देत असताना तो आवर्जून म्हणाला, हल्लीचे खेळाडू आहेत ना, सनग्लासेस किंवा इनर्स ड्रेस कोट्स वेअर करून होत नाही. बॅट खांद्याला अडकवली म्हणजे एखादा स्टार सुपरस्टार बनत नाही. त्यासाठी मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो. आणि होय, मेहनत करावी लागते, प्रत्येकाला चांगलं प्रदर्शन करावं लागतं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होईल. संकेत स्ट्रायकर एंडवरती या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाने आपला 1000 धावाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. सिंगल घेत असताना मला मिळते. एकेरी रन्स आली आहे संकेतच्या बॅटमधून. वरुण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहायला मिळतो आहे. वरुण खोयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, त्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. टॉस आल्यानंतर बॅटिंग बाटायला आली आहे. बॅटिंग करावी लागणार आहे, धावा गोळा करावा लागतील. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागणार आहे, कारण वर्षाकाठी एकदाच आपण बीपीएलचं आयोजन येत असताना पाहायला मिळतं. आदरणीय सचिन बाळकृष्ण पाटील साहेब नगरसेवक, ज्यांचे विशेष करून आपण आभारी आणि ऋणी आहोत. त्यांच्या माध्यमातून हा ड्रेस कोड्स आणि अगदी महत्वाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं पाहायला मिळालंय. त्याच वेळेला प्रवीणजी सावंत साहेब असतील, सौभाग्यवती प्राजक्ताताई सावंत असतील, विजयजी वजरे साहेब असतील, प्रकाशजी नाटेकर असतील, विपुलजी जोशी असतील, फिरोज. यावेळेसचा बॉल इथून मात्र स्वीपर कव्हरला केला. क्षेत्ररक्षक नाही, रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार, चौकार.
सानिध्यामध्ये ते राहिलेले आहेत. अनेक संघांना रिप्रेझेंट त्यांनी केलेला पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आलेला पाहायला मिळालाय. विक चांगला जनरेट केलाय सिद्धेश. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणारा सिद्धेश यांना आपण मैदानाच्या आतमध्ये वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉल आलेत. सिद्धेश पांगरेकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बाद स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्यांना बॅकवर्ड पॉइंटला फेकी होईल. नॉन स्ट्रायकर इनला रन्स कंप्लीट होते. ती एक संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. एक फलंदाज बाद. टॉस आल्यानंतर जी बॅटिंग बाटायला आली आहे धाबा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागणार आहे, रन्स गोळा करावा लागतील. जो पानी से नहाते वो लिबास बदल दे और जो पसीने से नहाते वो इतिहास बदल दे. इतिहास बदलायचा तर तुम्हाला घाम गाळावा लागणार आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो, त्याचं कर्तृत्व दिसतं, त्याच्याकडे असणारा मेहनत कर. याच विभागाने अनेक खेळाडू दिलेले आहेत. त्यामध्ये रोहित शर्मा हे नाव निश्चित या विभागामधून येत असताना पाहायला मिळतं. खरं तर बाणडोंगरी आपण पाहिलं तर आपण पाहतो कांदिवली विभागामध्ये येत असताना पाहायला मिळतं. हे मैदान जे आहे ना, त्याला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. लगातारचे 2 डॉट आलेले आहेत. उजव्या सीच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर करतोय. डॉट बॉल येत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाचं हे जे क्रीडांगण आहे ना, त्याचं महत्व सातत्याने इमारत जी आहे टाइम्स ऑफ इंडियाची ती जिथे मलाडमध्ये आहे आणि क्रीडांगण कांदिवलीमध्ये, त्यामुळे हे जे मैदान आहे वेशीवरती आहे. त्यामुळे या मैदानाला तितकंच वलय प्राप्त होत असताना मला मिळतं. पुढचा बॉल उंच गेला, लांब नाही. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. जजमेंट चांगला, वेल जज कॅच, बोल्ड अँड कॉट. धक्का लागला. दुसरा फलंदाज 8 या धावसंख्येमध्ये दुसरा फलंदाज बाद. रन्स बनलेले आहेत. त्या 8 फलंदाज बाद झाले आहेत. ते 2 धावा सध्या दगडीला आलेल्या तितक्याशा पाहायला मिळालेल्या नाही आहेत. आपण पाहतो सध्या दगडीला कष्ट करावे लागतात. या खेळाडूंना कष्ट करण्याची धम्मक क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. सुप्रीत सिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. सिंग इज किंग म्हणत असताना बॅटिंग त्यालाही करावी लागणार आहे. अजयजी जेडीए साहेब यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपलं स्वागत. अजयजी जेडीए साहेब आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेचा चेंडू इथून मात्र स्विच हिट केला, थर्ड मारला, रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिंग इज किंग आल्या आल्या सुखवीरने ठोकलाय चौकार. ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ विकेट. 12-2. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. ज्याचे हौसले बुलंद ना तो यशस्वी. धाबा गोळा करण्यासाठी हौसले आज तुमचे किती बुलंद आहेत प्रत्येकाला इथे पाहायचं आहे. धाबा गोळा केला जातात. 12-2 आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कपदी मनोहर भाई यांना आपण पाहतो दाखवत असताना ते पाहायला मिळत आहेत.
अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीमागे आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव त्यांच्या पाठीशी पाहायला मिळालेला आहे. यावेळेला लोड फुल टोस लॉक स्वीप फॉलोइंग स्लॉक स्वीप पाहायला मिळालाय. डीप मध्ये लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल मिळते एकेरी धाव आली वेगाने. दुहेरीचा प्रयत्न होईल का? इथून तिथे तिथून इथे फेका फेक. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न इथून मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट होते की काय? होय. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ? घडलंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये? तीन धावा इथून कंप्लीट होत असताना मला मिळाल्यात. पंधरा धावा धावल का वर्दी आहेत. 15ला 3 15ला 2. तिसरे षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. त्यावेळेस हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय. सुखबीर सिंगची खासियत राहिली. ऑन साईडला टार्गेट करतोय. याआधी देखील आपण पाहिलं होतं. त्याच दर्जाचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि केन एक डॉट बॉल येतोय. धावफलकावरती 15 बनलेले आहे. 2 फलंदाज बाद. ओव्हर द विकेटने यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा 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 पुन्हा. आणखीन एक डॉट बॉल. रन्स आलेल्या नाही आहेत. धावा इथे थांबलेला आपण पाहतोय. सातत्याने जी कामगिरी गोलंदाज करत असताना मला मिळालेल्या आहेत. ज्या रीतीची आपण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून होत असताना मला मिळालेली आहे. यावेळेला इनसाइड आउट केला. एक्सा खबरला क्षेत्ररक्षक पोचेल वेगाने. प्रसाद येतोय. रन्स मिळाल्या तर 2. आउटफील्ड मध्ये वेगळ्या प्रतीचा क्षेत्ररक्षक प्रसाद ज्या वेगाने तो धावत असताना चेंडूपर्यंत पोहोचतोय. आपला हजर दबावीपणा त्याने इथे दाखवून दिलेला आहे. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला फोर्स जायंट्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ आयर्न ब्लास्टर्स या संघाला आपण पाहणार आहात. आयर्न ब्लास्टर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ फोर्स जायंट्स. चला आपण दोन्ही टीमचं लक्ष देतो आहोत. टॉस साठी आहे. त्यावेळेस फुलवलेंचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळलाय. मन मेंदू मनगट एकत्रित आणलं ते वळवण्याचा प्रयत्न. सिंगल येते. फलकावरती धावा एकेरीच्या मदतीने पदार्थ आहेत. 18ला 2 आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. आयरन ब्लास्टर्स आणि त्याच्या अगेन्स्ट फोर्स जायंट्स या संघाला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शफल झालेत. सातत्याने एकाच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावलकावरती लॉस ऑफ 2 विकेट. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे गौतम गार्डियन्स या संघाची धावसंख्या धावलकावरती बनली 18ला 2. स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार, विशेष सहकार्य, आदरणीय कर्तव्यदक्ष आपला माणूस आपला नगरसेवक सचिन पाटील साहेब यांचे विशेष आभार. प्रवीणजी सावंत साहेब यांचे विशेष आभार. सौभाग्यवती प्राजक्ताताई सावंत यांचे विशेष आभार. विजयजी वज्रे साहेब यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. प्रकाशजी नाटेकर असतील, विपुलजी जोशी साहेब, फिरोजी रवान साहेब यांचे विशेष प्रसिद्ध फिरोजी खान साहेब यांचे विशेष करून आभार. त्याच वेळेला अमितजी सोनी साहेब यांचे विशेष आभार. प्रोफेसर
आसिफ शेख साहेब यांचे विशेष आभार. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय प्रशांतजी दाभोळकर साहेब यांचे विशेष आभार. हसनजी मलकानी साहेब यांचे विशेष आभार. विकीजी गुप्ता यांचे विशेष आभार. मंगेशजी चव्हाण साहेब, रोहितजी चव्हाण साहेब, फैजानजी पटेल साहेब, कोकणनाथ युनायटेड युथ क्लब, रॉयल स्पोर्ट्स, प्रकाश स्पोर्ट्स क्लब, यंग स्टार बॉईज या सर्वांचेच आम्ही विशेष करून आभारी आणि ऋणी आहोत. अव्हेंजरची थीम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेटचा सोहळा आज मात्र रंगत असताना पाहायला मिळतोय. अव्हेंजरची थीम आहे आणि त्याचमुळे पुढचा संघ तुम्हाला आयरन ब्लास्टर्स या संघाला तुम्ही पाहणार आहात आणि त्याच्या अगेन्स्ट फोर्स जायंट्स. धावा फलकावरती दोन फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये फेरबदल. चौथ्या षटकाच्या दरम्यान शंकर भाऊकर यांना आपण बाद गोलंदाजी मार्कमध्ये ते दाखल होत असताना मला मिळत आहेत. यावेळेला पहिला बॉल, बॅट आणि बॉलचा पुनश्च संपर्क नाही आहे. शंकर भाऊकर आलेत. शंकर भाऊकर यांच्या नावापुढे हरिओम आपण पाहत. खरं तर एक विशिष्ट नाव प्रत्येकाच्या नावापुढे दिलं जातं. खरं तर रोहित सुतार यांच्या जर्सीवरती तुम्ही नाव पाहाल तर तिथे बटर लिहिलेलं आहे. मुंबापुरीची वैशिष्ट्य आहेत. त्यावेळेला लोड फुट होत होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय. धावता झेल उत्कृष्टरित्या झेलला गेलाय. फाडर आउट. सचिन रमेश तेंडुलकर यांच्या आयुष्यामध्येही गीतकार सचिन देव बर्मन यांचाही सर्वाधिक मोठा वाटा होता. क्रिकेटला संगीताची जोड आपण पाहतोय याचं कारण होतं सचिन देव बर्मन यांची गीतं रमेशजी तेंडुलकरांना फारशी आवडायची. त्यांना ज्यावेळेला सचिन तेंडुलकरचा जन्म झाला सचिन देव बर्मन यांचं नाव त्यांना देण्यात आलं आणि तिथून पुढे सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव बनला. यावेळेचा बॉल लोड फुटत होता. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. रन्स मिळतात 4. खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार.
ज्या रीतीने अमित कॅचेस पकडतोय ना, त्याच्या हातामध्ये फेबिकॉल आहे की फेबिकी हे पाहावं लागणार आहे, कारण त्याच्या हातामधून बॉल बाहेर काही येत नाही. सुपरमॅन स्क्वॉड हा असा राहिला ना, कालपासून अद्याप एकही कॅचेस ड्रॉप झालेले नाही आहेत, जास्तीचे झेल पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे संघाचं प्रदर्शन चांगलं होत असताना आपण पाहत आहोत. 24ला 4 आहेत. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. शेवटचा बॉल या षटकातील. शंकरचा हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. षटक संपतोय. चौथा 4 षटकांचा खेळ संपला. 24च्या धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झाले. 6ची धावगती. चोवीस धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्क वरती मोहसिन शेख दाखल होतोय. मोहीन शेखला आपण पाहत आहोत. मोहीन शेखला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल थर्डमॅनला क्षेत्ररक्षक त्यांना डायरेक्ट हिट. सिंगल कंप्लीट होत असताना मला माहिती एकेरी धाव आली आहे. रन्स पहा सातत्याने येत आहेत, परंतु तितके मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. 25 चेंडूमध्ये 25 धावा अद्याप आपण पाहतोय. मोठी फटकेबाजी पाहायला हवी. मोहीनचा हा बॉल लोअर फुलटोस. यावेळेचा बॉल लोअर फुलटोस होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का आणखीन एक लागला. संकेत आउट. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अनुप अद्याप पाहायला मिळतोय. 2 बॉल त्याने फेस केलेले आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क तसाही तितकासा पाहायला मिळाला नाही. खरं तर संघाने जे काही क्षेत्ररक्षण केलं, गोलंदाजी पाहायला मिळाली, त्यामुळे धावा तितक्याशा पाहायला मिळालेल्या नाही आहेत. वारंवार कुठे ना कुठेतरी गोलंदाजांची तुटी बोलतीये. तो सुवर्ण मध्ये सापडलेला पाहायला मिळाला. कॅचेस चांगल्या टिपल्या गेल्या आहेत. धावफलकावरती आहेत त्या 26. यावेळेस बॉल ऑन साईडला. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चित आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल आणि सेकंड घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का आणखीन लागला. फलंदाज 6वा बाद. 27 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. अनुप बाद होत असताना पाहायला मिळाला. दिलीप शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत.
एक बॉल त्यांच्या बॅटमधून फेस करण्यात आला. एकेरी धाव देखील आलेली आहे. 27 ला 6 बाद झालेले आहेत. 27 ऑन दी बोर्ड. 27 ला 6. फलंदाज एका मागोमाग एक बाद होत असताना मला मिळाले. केवळ हजेरी लावली आहे. मोहीनचा बॉल ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. ऑन दी बोर्ड. 31 बनलेल्या दिलीप शिंदे. महाराष्ट्रामध्ये शिंदेचाच बोलबाला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दिलीप शिंदे बॅटिंग करतोय. चौकार त्याच्या बॅटमधून बाला मिळाला. संघाची आवश्यकता आणि गरजा तर पुरा करण्यासाठी आलेला आहे. चांगला स्ट्रोक. यावेळेचा बॉल थांबून केला होता. ऑन साईडला मिळवून तैनात आहे क्षेत्ररक्षक. डायरेक्ट इथे फलंदाज बाद. 7वा धक्का. धावा धावलकावरती 7वा फलंदाज बाद झालेला आहे. अंकित कदम यांचा कदाचित सामना पुढचा पाहायला मिळेल. त्यांनाही आपण इंडियन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. सेमीला खेळणार आहेत. अर्थात त्यांच्या सामन्याची प्रतीक्षा प्रत्येकाला राहील. धावलकावरती 31 ला 7 आहेत. शेवटचा बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश आलेत आणि त्यांच्या साथीला आशिष पाटील. मोहीन शेखला आपण पाहतोय ज्या पद्धतीने तो बॉल डिलिव्हर करतोय. काही का थांबतो. बॅटरचा टान्स पाहतो आणि तदनंतर बॉल डिलिव्हर करत असताना त्याला आपण पाहिलेला आहे. हा वेगाने पाहायला मिळाला. उजव्या सीच्या फारसा दुरून जाणारा दिशाहीन राहत असताना पाहायला मिळाला. अतिरिक्त धावा आली. 32 बनलेले आहेत. 32 ऑन दी बोर्ड. 32 ला 7. त्यावेळेला लोअर फुलटोस बनवला. डाऊन राऊंड लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट. 2 धावा वेगाने आल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. तिसरी घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल. बाद धावफलकावरती बनलेले आहेत. त्या 34-35 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. या आपण नेक्स्ट मॅचचा करतो हॉट टॉस. हॅलो. एका बाजूला आर्यन ब्लास्टर्स आणि त्याच्या अगेन्स्ट स्पोर्ट्स जायंट्स. 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल आणि जसा नाणेफेकीचा कौल होईल तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आपण आवाज ऐकूयात. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट सूत्रसंचालक राकेशजी तांबे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल निलेजी पवार सर यांचा आवाज आपण ऐकाल. खरं तर एक असे समालोचक ज्यांचा आवाज सातत्याने या क्रिकेट कुरुक्षेत्रावरती ऐकायला मिळतो आहे आणि एक उत्कृष्ट समालोचक आणि आमचे जवळचे मित्र. हॅलो हॅलो. सोनू मंजा आकाश मंडा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आयरन ब्लास्टर्सचे कॅप्टन आणि फोर्स यांचे कॅप्टन्स नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हसन मलकानी आणि फैजान पटेल कॅप्टन्स. दोन्ही कॅप्टन्सने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इचू आणि हसन मलकानी. सिंपल बात. जो भी पीछे का फील्डर रहता है ना 5, वो लोग के पास बॉल जाएगा ना. अगर वो लोग नहीं 2 ट्राई करने का. अगर तेरा जोर से नहीं मार रहा ना तूने, उसके बाद जा रहा है ना बॉल, तो पहला जोर से भागने का, उसको बॉल पे आने लगाने का.
हम लोग लास्ट मैच में क्या किया? देखा मैं भी वही गेम वो दिमाग वो लगा 6 से मत खेलो। हॅलो, टॉससाठी यायचं आहे हसन मलकानी. आनंद पांगळे त्या सोनूला जाऊ दे, त्याला बॅटिंगला हा चालेल चालेल. आकाश तू बॅटिंगला जा. आनंद पांगळेला बोलो. मी आनंद पांगळे अँड्रू माझे मित्र यांना मी टॉस बॉक्समध्ये बोलवेन आणि कॅप्टन्स इजू आणि हसन मलकानी यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तसंच काल राहिलेले मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहेत, त्यासाठी त्यांना मी आमंत्रित करेन. फोर्स्ट जाईंट आणि आयरन ब्लास्टर कॅप्टन. कॉइन तर दे, एक कॉइन तर दे. कॉइन माझ्याकडे द्या. खाली खाली सुन भाई सलाम वालेकुम. चले कम हो तो इधर से चल. जब हम 2 दिन 3 दिन मिलते आ जाता है भाई. अरे माझ्याकडे सब पूरी बन गई. पहिले त्याला द्यायला लाव तुला. मी हसन मलकानी विनंती करेन आमचे मित्र आनंद पांगळे यांना आपल्या 92 क्रिकेट असोसिएशनचा टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे. हा मागे हा हा पहिला हे दाखव आणि मग नंतर. ये हेड से हे थांब थांब थांब. अरे बोला तो क्या मान पुण्य वाले. हाँ धूप लगी. कुठे मिळाला? नाही. ये बोले क्या बुढ़ा. इथे इथे बघ. इकडे मध्ये. हॅलो, बीसीए कॉल केला आहे इजूने. उडो बीसीए. बीसीए इजू आप क्या लोगे? हम लोग पहला बॉलिंग करना चाहेंगे. ओके थँक्यू. धन्यवाद जय सर आणि धन्यवाद राकेश तांबे सर. मॅचकडे वळूया. 35 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं आणि पहिला बॉल जर पाहिलं तर सिंगल आली आणि दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉल आपण पाहतो आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 वरती जाऊन पोहोचल्या. 1 बॉल 2. हा देखील बॉल बराचसा बाहेर पंचांनी सांगितलं. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. आणखीन एक व्हाईट बॉल. 1 बॉल 3 धावा. 2 सलगचे व्हाईट बॉल पाहायला मिळाले. 35 करायचे आणि त्यामध्ये अवंताच्या धावा खर्च करतोय सुबोध सुतार.
बॅटिंग करत असताना तो लवकर बाद झाला. आता गोलंदाजीमध्ये एक्स्ट्राच्या धावा तो बाल करतोय. 35 धावा रोखायच्या तर ह्या धावा देखील त्याला थांबवाव्या लागतील व्हाईट बॉलच्या एक्स्ट्राच्या. पुढचा बॉल आता बॅट समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळ आहे. लॉंग ऑनला चेंडूला पाठला केला जातो. 3 क्षेत्ररक्षक धावत आहे परंतु बॉल थांबणार नाही. निघून जातो सीमारेषा पलीकडे. चौकार. Infallible setting missed by L'Oreal Paris. Locked in makeup up to 36-hour wear. अकबर शेख आणि आकाश मांजल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सुबोध सुतार 7 धावा फलकावरती आहेत. 35 टार्गेट आणि पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा खर्च केल्यात सुबोध सुतारने. चौकार आलाय. चौकार मात्र खेळ अकबर शेखच्या बॅटमधून हा चौकार आला. एक सिंगल आकाशने घेतली होती आणि स्ट्राईक दिली अकबरकडे आणि त्याने चौकार ठोकलाय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. 7 मॅचेस टोटल आजच्या दिवसामध्ये होणार आहेत आणि त्यापैकी दुसरा सामना जो दुसऱ्या इनिंग मध्ये 35चा पाठलाग चालू आहे. हा देखील मोठा स्ट्रोक. हा देखील बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. तिकडे देखील धावा मिळणार आहेत. आणखीन एक लगातारचा सलगचा दुसरा चौकार. अकबरच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळालेत. 35 धावांचा पाठलाग करायचा. 11 झाल्यात. आता इथून पुढे 24ची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. गोथम गार्डियन्स आणि सुपरमॅन स्क्वॉड या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. गोथम गार्डियन्स संघाची धावसंख्या आता 11 झाली आहे. सुपरमॅन स्क्वॉड संघ 11 वरती खेळतात. गोथम गार्डियन्स संघाने 34 बनवल्यात. 35चं टार्गेट सुपरमॅन स्क्वॉड समोर आहे. हा बॉल पुन्हा एकदा दिशेने राहिला. बॉल जर पाहिला तर बराचसा बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची मालिका या षटकामध्ये पाहायला मिळते. सातत्याने सुबोध सुतार या मॅच मध्ये खर्ची होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 बॉलवरती 12 धावा खर्च केल्यात. हा प्रॅकर पुल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता देखील बॉल सीमारेषेच्या दिशेने जाईल आणि धावा मिळतील या बॉलवरती. 4 चौकार. चार धावांनी संघाची धावसंख्या पुढे गेली 16 धावांवरती. 16 धावा 4 बॉलवरती खर्च करतोय सुबोध सुतार. मागणी गोलंदाजी करतोय. 35चा पाठलाग करायचा आहे. आता 19ची आवश्यकता विजयासाठी. यानंतरचा सामना फ्रोट जायंट आणि आयरन ब्लास्टर या 2 संघादरम्यान पुढचा सामना असणार आहे. पुढे टाकलेला बॉल या ठिकाणी बॉटमॅनच्या साह्याने खेळाय. तिकडे फिल्डर पोहोचले. एक धाव तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती थांबवले गेले. अकबर शेखच्या बॅटमधून एक सिंगल आली. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला अकबर शेख खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार आले आणि आता एक सिंगल घेतली. म्हणजेच 13 धावांवरती तो पोहोचलाय. संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली आहे. 17 धावा धावफलकावरती सुपरमॅन स्क्वॉड चांगल्या स्थितीमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये हा बॉल देखील जर पाहिला तर आता डॉट बॉल आलाय. पहिला डॉट बॉल या षटकातील पाहायला मिळतोय आणि शेवटचा चेंडू निर्धाव आलाय. षटक संपलंय. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर नंतर धावा बिनबाद. सुपरमॅन स्क्वॉड संघाची धावसंख्या 17 झाली आहे. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026 हे आयोजन आणि पर्व 8व्या पर्वामध्ये आपण आलोय आणि प्रत्येक स्पर्धा मात्र जर पाहिलं तर बाणडोंगरीच्या माध्यमातून असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात. अलीकडेच एक स्पर्धा पार पडली. त्याच्यानंतर आणि वर्षातून एकदा स्पर्धा म्हणजे सर्वांना एकत्रित आणायचं आणि एकजूट काय असते हे दाखवायचं हे मात्र दाखवलं गेलं आणि संघाची धावसंख्या 17 झाली आहे. 24 बॉल मध्ये 18 करायच्यात. 24 बॉल 18ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी अविनाश खारवी तो मात्र दाखल होतोय. 24 बॉल मध्ये 18ची आवश्यकता विजयासाठी.
सुपरमॅन स्क्वॉड चांगल्या स्थितीला पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. डू ऑर डायचे सामने आहेत या आजच्या दिवसातील. काल आपण पाहिलं तर दोन संघ सुपर सेमीफायनलला दाखल झाले आणि कालच्या दिवसामध्ये प्रकाश नाटेकर यांची हॅट्रिक पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये इजूच्या बॅटमधून वैयक्तिक 64 धावा आल्या. आज कोणता खेळाडू असणार आहे? 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. भांडुंगरी प्रीमियर लीग BPL पर्व 8व. चॉप केलाय खोलातला बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. एक सिंगल तर घेतली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाते. पहिल्याच बॉलवरती 2 आल्यात. संघाची धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचली. इथून 16ची आवश्यकता विजयासाठी असणारे. अकबरच्या बॅटमधून 15 धावा आल्यात. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 300च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. आकाश त्याला चांगली साथ देत आहे. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आता देखील घेतले आणि अकबरला स्ट्राईक वरती आणण्याचं काम तो करतोय. परंतु धावसंख्या जर पाहिली तर 19 वरती. लक्ष छोटं आहे परंतु त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात देखील चांगली झाली आहे अकबरची आणि आकाशची. बिनबादी 19 बनवल्यात. हा बॉल कव्हरच्या दिशेने सुरेख फटका. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिकडे. दुहेरीचा तदवर प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा या 2 धावांच्या मदतीने देखील स्कोर कार्ड मध्ये बदल होतो. 21 वरती धावसंख्या. आता 14ची आवश्यकता. 22 बॉल आणि 14. त्यापैकी 17 धावा मात्र अकबर शेखच्या बॅटमधून आल्यात. या बॉलवरती फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप संघाचे संघ मालक त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडून ही चूक झाली आहे. विकी गुप्ता मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतायत परंतु त्यांच्याकडून ही चूक. अकबरला जीवदान मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 22. प्रदीप शिंदे सर आणि मयूर कडव सर पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने या स्पर्धेसाठी त्यांची उपलब्धता असते आणि बरीचशी मागणी असणारे पंच म्हणून ओळखले जातात. प्रदीप शिंदे सर. हा बॉल मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे. सुबोध पोहोचेल. दुहेरीचा प्रयत्न तदवर केला जातोय. पुन्हा एकदा दुहेरी धावा अर्जित केली आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जाते. 24 धावा धावफलकावरती. 11ची अजूनही आवश्यकता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला प्रदीपजी शिंदे सर डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर तालुक्यातील कामथे गावचे सुपुत्र आणि वास्तव्यात असणारे घाटकोपरचे हे दोनही पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क कुठलाही झाला नाही. डॉट बॉल. 24 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला सुपरमॅन स्क्वॉड संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सचिन चांगेकर यांना देखील आपण आज पंतांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. हा ट्रॅकर होता. कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न झाला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव तर कंप्लीट. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. दुहेरीचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या. तिसरीचा देखील प्रयत्न परंतु इथे मात्र जर पाहिलं तर बॉल सीमारेषेच्या लगत गेलाय आणि पंच कळवत आहेत. या धावा आहेत ते 4. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 झाल्यात. आता येणारे 18 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया. 18 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. पुढचा सामना फर्स्ट जॉईंट आणि आयरन ब्लास्टर या 2 संघादरम्यान. पुढची मॅच गोलंदाजी मार्क वरती. 3रं षटक घेऊन जर पाहिलं तर 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज गोथम गार्डियन्स संघाकडून सुखवीर सिंग पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही परंतु आता गोलंदाजी करायची आणि 7 धावा ज्या मात्र करायच्या आहेत 18 बॉल मध्ये. परंतु अकबर 18 वरती खेळत आहेत. हा बॉल जर पाहिलं तर दिशाहीन राहिलाय. लेग स्टंपच्या बाहेर बराचसा
पंचांनी सांगितलंय की व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव ही मात्र मिळते. आता केवळ 6ची आवश्यकता. 6 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. हा देखील बॉल खोलात होता, तो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न पहा मैदानामध्ये मिस फिल्डिंग पुन्हा एकदा झाली आहे आणि या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 4ची आवश्यकता आहे विजयासाठी. 31 झाल्यात, 4ची आवश्यकता. काल देखील सुरुवातीला पहिल्या 2 मॅच स्कोर लो स्कोरिंगच्याच पाहायला मिळाल्या होत्या. सर्वाधिक धावसंख्या 87 या स्पर्धेमध्ये जी मात्र बनवली गेली होती. इजूच्या बॅटमधून 64 आल्या होत्या. सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या या स्पर्धेमध्ये. आता डॉट बॉल आलाय. 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. इथे मात्र फटका आलाय, विजयी फटका येतोय अकबरच्या बॅटमधून. आज चौकार येईल आणि संघ विजयाची नोंद करतोय. सुपरमॅन स्क्वॉड संघ होतोय विजयी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊया. हॅलो हॅलो सुंदर सामना झाला. अकबर शेख यांनी सुंदर फलंदाजी केली. काहीशे पारितोषिक वितरण बाकी होतं कालच्या मॅच, ज्या 3 मॅच झाल्या त्याचं मॅन ऑफ द मॅच बाकी होतं. मी हसन मलकानी यांना विनंती करीन की त्यांनी टॉस बॉक्स जवळ यायचंय. हसन मलकानी कुठे असेल टॉस बॉक्स जवळ यायचंय.